नमस्कार. स्पोर्ट्स कट्ट्याच्या या खास भागामध्ये मी आलोक आगाशे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा चर्चेचा मुद्दा असाच की WPL 2026 सुरू होतंय, जो की WPLचा चौथा सीझन असणार आहे. तर त्याच्याच भोवती काय नक्की बिल्डअप आहे? हे WPLच्या ह्या सीझनला इतकं का महत्त्व दिलं जातंय? सगळीकडे त्याची चर्चा सुरू आहे. तर काय वैशिष्ट्य आहे या सीझनचं नक्की? आणि चौथा सीझन असल्यामुळे त्याला आपण 4 असे प्लेयर्स बघणार आहोत, जे आम्हाला वाटतायत की WPL गाजवू शकतात किंवा हा सीझन त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल, मेक ऑर ब्रेक ठरू शकतो त्यांच्यासाठी. आणि मुळात WPL कधी सुरू होतोय, तर WPL हे 9 जानेवारीला सुरू होणार आहे. 5 फेब्रुवारीला त्याची फायनल आहे. मेन्स T20 वर्ल्ड कपच्या जस्ट आधी संपणार आहे ते. आणि ह्याच सगळ्या विषयावर पटकन आपण जाणून घेऊया की WPLचे काय महत्त्व आहे आणि जसं मी म्हटलं की 4 असे प्लेयर्स ज्यांच्यासाठी हा मेक ऑर ब्रेक सीझन ठरू शकतो. चला तर मग हा व्हिडिओ सुरू करूया. ह्या WPLच्या सीझनचं नक्की एवढं काय महत्त्व आहे? इतकी का त्याची चर्चा होतीये? हे आपण एक थोडक्यात समजून घेऊया. तर तुम्हा सर्वांना आठवत असेलच की कसं 2 नोव्हेंबर 2025ला भारताच्या महिला क्रिकेट टीमनी इतिहास रचला आणि त्यांचं पहिलं ICC क्रिकेट वर्ल्ड कपचं टायटल जिंकलं. साऊथ आफ्रिकेसोबतची ती मॅच हे कट्टर क्रिकेट फॅन्स आणि कट्टर कट्टेकरी विसरूच शकत नाही. मुळात त्या वर्ल्ड कपचं वैशिष्ट्य म्हणजे भारताने कसा कमबॅक केला, कसे ते मॅचेस हरले आणि त्यानंतर शेवटच्या हाफमध्ये सलग मॅचेस जिंकून आले. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियासोबत जी मॅच झाली तीही एक अविस्मरणीय मॅच होती. आणि ह्याच सगळ्या कारणांमुळे विमेन्स क्रिकेटला भारतामध्ये खूप जास्ती ट्रॅक्शन मिळालं, खूप फॉलोईंग मिळालं. आणि आता जो WPLचा सीझन सुरू होणार आहे त्याला सुद्धा प्रचंड फॉलोईंग असणार आहे, प्रचंड कव्हरेज असणार आहे आणि भरपूर फॅन्स स्टेडियममध्ये जाऊन मॅचेस बघणार आहेत, चीअर करणार आहेत. त्यामुळे इतकं महत्त्व दिलं जातं ह्या सीझनला. दुसरी गोष्ट म्हणजे 17 भारतीय खेळाडू असे आहेत जे 22 वर्ष किंवा त्याच्या खालती आहेत आणि ह्या WPLचा पार्ट सुद्धा आहेत. त्यामुळे भारतातल्या यंग वुमेन क्रिकेटर्सला इतकी मोठी संधी, इतका मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय. इंटरनॅशनल प्लेयर्स सोबत कम्पीट करणं, त्यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करणं, हे 4 वर्ष सलग होत आलंय. पण आता ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदललेला आहे, कारण काय वर्ल्ड कप जिंकलोय आपण. त्यामुळे इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मला जसं आपण WMPL 2025 जे स्पोर्ट्स कट्टावर कव्हर केलंच होतं, त्याच्यातही बघितलं की कशा 16, 17, 18 वर्षाच्या मुली ह्या एक्सपिरियन्स प्लेयर्सला सुद्धा टक्कर देत होत्या. तसंच आता आपल्याला बघायला मिळणार आहे भारतभरातले तरुण वुमेन क्रिकेटर्स हे इंटरनॅशनल प्लेयर्स सोबत एवढ्या प्रेशरच्या अंडर एवढी लोकं बघत असताना कसं परफॉर्म करताय. आणि तिसरं म्हणजे वुमेन्स प्रीमियर लीगच्या नियमानुसार 3 वर्षांनंतर मेगा ऑक्शन होतं आणि मेगा ऑक्शन काही महिन्यांपूर्वी झालं आणि त्याच्यातच भरपूर टीम्समध्ये फार बदल झालेले आहेत. काही प्लेयर्स इकडे म्हणजे दिल्ली कॅपिटल्सची तर कॅप्टन बदलली, ज्यांनी तिला 3 वर्ष फायनल्समध्ये सलग नेलं होतं त्या टीमला. आणि काही प्लेयर्सला जसं की दीप्ती शर्मा तिला रिलीज केलं गेलं, पुन्हा त्याच फ्रँचायझीनी परत घेतलं. तर हे खूप सारे बदल झालेले आहेत पूर्ण टीम्समध्ये, नवीन खेळाडू आहेत. त्यामुळे हे सगळे जे ॲस्पेक्ट्स आहेत हे ह्या WPLच्या सीझनला अत्यंत इंटरेस्टिंग बनवतात. खूप जास्ती कॉम्पिटेटिव्ह होणार आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण हे असे काही रिझन्स आहेत जे WPLला इंटरेस्टिंग करतात. तर आता हा जो चौथा सीझन आहे ह्याच्यात आम्हाला कुठले 4 खेळाडू असे वाटतायत जे हे WPL गाजवू शकतात किंवा त्यांच्यासाठी हा सीझन मेक ऑर ब्रेक होऊ शकतो, हे आपण बघूया. तर पहिली खेळाडू आहे भारताची जेमिमा रॉड्रिग्स. जेमिमा रॉड्रिग्सचं नशीब पलटलं असंही म्हणू शकतो, जेव्हा न्यूझीलंड विरुद्ध तिला पुन्हा एकदा प्लेइंग 11मध्ये घेतलं वर्ल्ड कपमध्ये आणि तिने हाफ सेंचुरी करून टीममध्ये जागा कायम केली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमीफायनलमध्ये तिची जी अनबीटन सेंचुरी होती ती तर सगळ्यांना आठवत असेलच. आणि त्याच इनिंग्स नंतर अख्ख्या भारताला कळलं की जेमिमा रॉड्रिग्स ही काय चीज आहे. यावेळेस मात्र WPLमध्ये जेमिमा रॉड्रिग्सचा आपल्याला एक वेगळा रोल दिसणार आहे, कारण काय दिल्ली कॅपिटल्सची ती न्यूली अपॉइंटेड कॅप्टन सुद्धा आहे. दिल्ली कॅपिटल्स मागच्या 3ही वर्षांमध्ये मेग लॅनिंगच्या कॅप्टन्सीच्या अंडर फायनल्सला पोहोचले, पण अजून ते टायटल जिंकू शकलेले नाही आहेत. त्यामुळे ह्या वर्षी जेमिमा रॉड्रिग्स कॅप्टन्सी आणि बॅटिंग, तिचा फॉर्म हे सगळं कसं हँडल करते, बाकीच्या प्लेयर्सला म्हणजे जे मॅरिझान कॅप, लॉरा वुलवॉट हे सगळे एक्सपिरियन्स प्लेयर्स तिच्या अराउंड जे असणार आहेत ह्यांना सगळ्यांना ती कशी हँडल करते आणि त्याचसोबत दिल्लीला ती पहिलं टायटल जिंकून देऊ शकते का, हे ह्याच सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की जेमिमा रॉड्रिग्ससाठी हा सीझन खूप जास्ती महत्त्वाचा ठरू शकतो.
दुसरी प्लेअर आहे ती पुन्हा एकदा भारताचीच वर्ल्ड कपची प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे दीप्ती शर्मा. म्हणजे जी हार्दिक पांड्या किंवा अक्षर पटेल ठरेल का असं वाटत असताना जी युवराज सिंगचा परफॉर्मन्स देऊन गेली ती म्हणजे दीप्ती शर्मा. कारण फक्त बॉलिंगच नाही तर बॅटिंगमध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करून लोअर ऑर्डरमध्ये रन्स करून तिने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिलाय. आणि आता ऍक्च्युली तिला मेगा ऑप्शनच्या आधी रिलीज सुद्धा करण्यात आलं होतं, पण तिला युपीनीच पुन्हा बायबॅक केलेला आहे 3,20,00,000ला आणि ती ह्या मेगा ऑप्शनची सर्वात महाग खेळाडू सुद्धा ठरली. दीप्ती शर्मा आता रिसेंटलीच भारत विरुद्ध श्रीलंकाच्या वुमेन्स T20 इंटरनॅशनल सिरीजमध्ये इंटरनॅशनल T20 क्रिकेटमधली हायेस्ट विकेट टेकर ठरली वुमेन्सच्या ह्याच्यामध्ये. 152 विकेट्स झाल्या आहेत तिच्या आता. त्यामुळे हेच सगळं प्राइस टॅगचं प्रेशर, एवढा फॉर्म घेऊन येणं, ह्या सगळ्या गोष्टी दीप्ती शर्मा कशी मॅनेज करणार आहे. ती ते परफॉर्मन्स प्रेशर खाली येऊन परफॉर्म ती करू शकणार आहे का? हे सगळं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यामुळे दीप्ती शर्मासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा सीझन ठरू शकतो. तिसरी प्लेअर म्हणजे महाराष्ट्राची गौतमी नाईक. आता ज्यांनी WMPL फॉलो केलं होतं त्यांना गौतमी नाईक ही नक्की माहिती असणार आहे, कारण ती स्मृती मानधनाच्याच रत्नागिरी जेट्समध्ये तिच्यासोबत ओपनिंग करायची आणि आता यावेळेस तिला पहिल्यांदा WPL मध्ये संधी मिळाली आहे, ती म्हणजे परत स्मृती मानधनाच्याच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वुमेन्स टीममध्ये. गौतमी नाईकला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल का नाही हा पुढचा मुद्दा आहे, पण ती मिळालेल्या त्या संधीचं सोनं करू शकते का, किंवा ती बाकी प्लेयर्स ला मागे टाकून प्लेइंग 11 मध्ये जागा बनवून तिचं नाव खणखणीत वाजवून दाखवू शकते का, हे बघायचंय. कारण WMPL मध्ये सुद्धा ती चांगल्या फॉर्ममध्ये होती. तिने 170हून जास्ती रन्स केल्या आणि वेळ पडेल तिथे 1-2 ओव्हर्स टाकत होती. त्यामुळे आता बघायचंय गौतमी नाईकला ही जी संधी मिळेल ती मिळेल का आणि मुळात ती त्या संधीचं सोनं करेल का. आणि शेवटची प्लेअर म्हणजे प्रतिका रावळ. कारण प्रतिका रावळला आपण सगळे ऑस्ट्रेलिया ODI सिरीज म्हणा वर्ल्ड कपच्या आधीची किंवा वर्ल्ड कपचा फर्स्ट हाफ म्हणा, ते तिचा तो कामनेस, तिचं ती टेम्परामेंट ही आपण सगळ्यांनी बघितली आहे. अनफॉर्च्युनेटली तिला इंजुरी झाली होती, पण आता ती पुन्हा रिटर्न करणार आहे क्रिकेटला. तिच्या क्लिअरन्सचा आहे अजून विषय. ती फिट आहे अजून हे डिक्लेअर झालेलं नाहीये, पण ती लवकरच होणार आहे आणि UPच्या क्रिकेट टीमला सुद्धा ती अपेक्षा आहेच की ती लवकरच फिट होऊन टीमला जॉईन करेल. तिने अजून WPL मध्ये डेब्यू केलेला नाहीये, त्यामुळे आता हे बघायचंय की तिचा पहिला सीझन कसा पॅन आउट होतोय, कशी ती परफॉर्म करते. इंजुरीमधनं परत आल्यावरती ती त्याच लेव्हलला कन्सिस्टंटली परफॉर्म करू शकते का, हे सगळं बघायचंय. तर ह्या होत्या 4 अशा प्लेयर ज्या आम्हाला वाटतात की महत्त्वाचा ठरू शकतो हा WPLचा सीझन त्यांच्यासाठी. तुम्हाला काय वाटतंय, कोण असे प्लेयर्स आहेत जे हे WPL गाजवतील, किंवा आमच्याकडनं कोणी मिस झाला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्पोर्ट्स कट्ट्याच्या पेजला फॉलो करायला, यूट्यूबवर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण WPL आम्ही हे पूर्ण कव्हर करणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब केल्यावरती बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावरती किंवा आम्ही लाईव्ह करणार असू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अर्धा तास आधी येईल आणि मग तुम्ही त्याच्यात सहभागी होऊन आमच्याशी गप्पा मारू शकता. यूट्यूब, फेसबुक सगळीकडे फॉलो कराच, लाईक करा व्हिडिओज आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.